डायरेक्ट नारायणपूरला गेलो. नारायणपूरला जाऊन मग परत इकडे परत माघारी आलो. आता संध्याकाळी 6:30 वाजले. 7 वाजता आता आरती चालू आहे आतमध्ये, त्याच्यामुळं अमेझिंग असा माहोल झालेला आहे आता. आणि तिकडे जिकडं बघेल तिकडं फक्त ढगं उतरलेत खाली. तिथे गाडी लावली आम्ही आणि समोर सगळे ढग आहेत सगळे. या ठिकाणी एक छोटासा वॉटरफॉल आहे, स्टेप वॉटरफॉल आहे. इथून पाणी पडतं आणि वरती हा माहोल पाहायला मिळतो. तर आम्ही आता संध्याकाळी मिसळ खायला थांबलेलो आहे, कारण दिवसभर मिसळ खायची फार इच्छा होती पण वेळ नाही मिळाला. बरोबर या ठिकाणी एक स्टॉप घेतला आम्ही आणखीन एकदा आणि असा जबरदस्त असा माहोल झालेला आहे इथं. या ठिकाणी संपूर्ण खाली उतरलेत आणि पाऊस चालू झालाय थोडा थोडा. अमेझिंग असा माहोल झालेला आहे आता. आणि तिकडे जिकडं बघेल तिकडं फक्त ढगं उतरलेत खाली. इथे गाडी लावली आम्ही आणि समोर सगळे ढग आहेत सगळे ढग उतरलेत खाली. हा रोड आहे, मेन रोड आहे हा. या ठिकाणी एक छोटासा वॉटरफॉल आहे, स्टेप वॉटरफॉल आहे. इथून पाणी पडतं आणि वरती हा माहोल पाहायला मिळतो. इकडे भात शेती आहे, इकडे पण ढग उतरले सगळे, मस्त आहे. जे पप्पा चल.
मंडळी आम्ही आत्ता आलेलो आहे बालाजी प्रति बालाजी या ठिकाणी दर्शनासाठी. आमची थोडी गडबड झाली, आम्ही हे मंदिर स्किप केलं आणि डायरेक्ट नारायणपूरला गेलो. नारायणपूरला जाऊन मग परत इकडं परत माघारी आलो. आता संध्याकाळचे 6:30 वाजलेत. 7 वाजता आता आरती चालू आहे आतमध्ये, त्याच्यामुळं यांचं दर्शन झालं, मी राहिलो दर्शनाचं. मी चाललो आहे आता, चप्पल सोडली इथं, आम्ही चाललो आता दर्शनाला. मी एकटाच राहिलो आहे. तर मंडळी 7:30 वाजलेले आहेत जवळपास. 7:30 वाजलेले आहेत आणि आमचं दर्शन झालेलं आहे. मी एकटाच राहिलो होतो, तर बाकीच्यांचं दर्शन झालं होतं. मी एकटा जाऊन आलो आता परत, आणि बाकीचे पण परत आणखीन एकदा आले होते, आणि अशा प्रकारे दर्शन झालेलं आहे. आता इथून पुढं 70 किलोमीटर जायचं आहे, पण ते 70 किलोमीटर जायसाठी 2.5-3 तास तर सहज लागतात. पुण्यातलं ट्रॅफिक भयानक, वैताग आहे, वैताग. अजिबात मला गाडी चालवायची इच्छा होत नाही, त्याच्यामुळेच मी कार चालवत नाही जास्त. असो, ठीक आहे. तर आता निघतोय आपण, आणि पलीकडं गाडी पार्किंगला होती, तर आता मी निघतोय लवकरच. आणि या ठिकाणी मेला लागलाय. तर आम्ही आता संध्याकाळी मिसळ खायला थांबलेलो आहे, कारण दिवसभर मिसळ खायची फार इच्छा होती, पण वेळ नाही मिळाला. आणि आता ही मिसळ घेतलेली आहे, आणि आपण आता आलेलो आहे शरदवाडी मिसळ या ठिकाणी. शरदवाडी स्पेशल नगर रोडची मिसळ आहे. सॅम्पल दिलेले, बघूया कशी आहे मिसळ, टेस्ट कशी कळेल आपल्याला.